स्वागत आहे मित्रांनो माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये। आज मी कुठला ऑप्शन ट्रेडिंग कोर्सचा कुठलाही पार्ट नाही टाकणार आहे। आज मी तुम्हाला माझ्या फंडेड फर्मचं एक अकाउंट घेतलेलं आहे $5,000चं। ते $5,000चं अकाउंट मी मात्र एक आठवड्यामध्ये पूर्ण केलेलं आहे। फेज 1 क्लिअर केलेला आहे। त्याचे तुम्हाला मी दाखवू शकतो। बघू शकता इथं मी 116 ट्रेड घेतलेले आहे 6 दिवसांमध्ये, म्हणजे एक आठवडाच पकडा। आणि मी तुम्हाला डॅशबोर्डमध्ये जाऊन दाखवतो की काय मी कसं घेतलेलं आहे। ऑलरेडी मी इथं एक पॉपअप आलेला होता ह्या जागी, आपला हेअर फेज 2 साठी पॉपअप आलेला मी ऑलरेडी अप्लाय करून झालेला आहे। आणि तुम्ही बघू शकता इथं लिहिलेलं पण कॉंग्रॅच्युलेशन प्रॉफिट टार्गेट अचीव। मी खाली जाऊन तुम्हाला दाखवतो की मी किती तारखेपासून ट्रेड चालू केला। बघू शकता 25 तारखेपासून मी ट्रेड चालू केला। पहिल्याच दिवशी $221चा प्रॉफिट झाला मस्त। त्याच्यानंतर मी जरासं स्लो झालो, कारण जाम प्रॉफिट झालेला पहिल्याच दिवशी म्हणून स्लो झालो। दुसऱ्या दिवशी $20 केले, तिसऱ्या दिवशी $80 केले, चौथ्या दिवशी $3। ते चौथ्या दिवशी मला वाटते शनिवार की रविवार होता म्हणून म्हणजे मी जास्त ट्रेड नाही केला ह्या दिवशी। जाम मला मन नव्हतं करायचं, कारण प्रॉफिट चांगले चाललेले म्हणून मी जरा ब्रेक घेतलेला, म्हणून 1-2 ट्रेड घेतला आणि सोडून दिलेले। परत तुम्ही बघू शकता मार्चच्या महिन्यामध्ये, म्हणजे आजचा दिवस 3 तारखेला मी ही व्हिडिओ बनवते आणि 2 तारखेला काल $35 बनवले आणि आज $39 बनवले। आणि हा फेज 1 क्लिअर झालेला आहे माझा। इथं बघू शकता लेफ्ट साईडला प्रॉफिट टार्गेट 100% अचीव झालेलं आहे माझं। तर मी हे ट्रेड कसे घेतले ते पण खाली तुम्हाला ट्रेडिंग हिस्ट्रीमध्ये दाखवतो। डायरेक्ट 24वरनं स्टार्ट करू। 24ला मी म्हणजे असं नाही की सगळे प्रॉफिटच झालेले आहे, प्रॉफिट करून मी मॅनेज करून लॉस रिकवर केलेले आहेत। बघू शकता इथं लॉसेस पण आहेत माझे। हे बघा लॉसेस फक्त $13 पण नाही, जाम मोठे लॉसेस पण आहे, मी तुम्हाला दाखवतो। हे बघा बघू शकता 19, 8 अजून पण पुढे मोठे लॉसेस येणार आहेत, ते दाखवतोच तुम्हाला मी। हे तर छोटे लॉस आहेत, $50-60चे पण लॉसेस आहेत। हे बघा इथं पण लॉसेस आहेत माझे, काही प्रॉफिट्स आहेत। आता दाखवतो तुम्हाला $22, हे बघा 46, 57, 11। असं नाही की ऑलवेज प्रॉफिटच होतं, आपण आपल्या प्रॉफिटला कसं मॅनेज करतो हे इम्पॉर्टंट असतं ट्रेडिंगच्या ह्याच्यामध्ये। तर तुम्हाला मी सगळे लॉसेस पण दाखवते, कारण ट्रेडिंग पार्ट ऑफ द लॉसेस, म्हणजे ट्रेडिंग पार्टच आहे। लॉस करणार तेव्हाच तर आपण प्रॉफिट करणार ना। इथं बघा $33, $27। परत मी तुम्हाला दाखवतो, हे बघा लॉसेस माझे जाम झालेले, म्हणजे लॉसेस पण होतात प्रॉफिट पण होतं, पण आपण त्या लॉसेसला घेऊन कसं प्रॉफिट जनरेट करतो हे आपल्या स्किलवर नाही भेट। हे बघा $24, 53, एकाच वेळेला $4-4, $5-5 लॉसेस झालेले, 4-4, 5-5 ट्रेड। हे बघा नंतर मी त्याला रिकवर केले, नंतर $2-2चे लॉसेस। परत हे बघा $2-2 तेच गेल्या वेळेचेच आहेत ते। नंतर हे बघा $12। लॉसेस द पार्ट ऑफ द गेम, म्हणजे ट्रेडिंगमध्ये लॉसेस होतात, पण आपण कसं मॅनेज करतो ते इम्पॉर्टंट आहे। तुम्हाला मी दाखवलं आहे बघा पार्ट वाईज, एकदम डिटेलमध्ये समजवतो आहे तुम्हाला की लॉस होतातच होतात। आणि आजच्या दिवसाचे पण माझे लॉस झालेला $5चा, त्याच्यानंतर मी हे सगळे रिकवर केले। माझी हे फॉरेक्समधले म्हणजे स्ट्रॅटेजी तुम्हाला मी एक व्हिडिओ देईन। पहिली मी ऑप्शन ट्रेडिंगची ऑप्शन ट्रेडिंगची सिरीज कंप्लीट करीन, आणि त्याच्यानंतर हिंदीमध्ये आपली फॉरेक्स आणि परत क्रिप्टो असे ट्रेडिंगचे मी तुम्हाला व्हिडिओ आणणार आहे। तर थँक्यू हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। अगर तुम्हाला ही ट्रेडिंगचं नॉलेज घ्यायचं आहे तर मी मराठी सिरीज ऑलरेडी स्टार्ट केलेली आहे, पुढं जाऊन मी हिंदी सिरीज पण स्टार्ट करणार आहे फॉरेक्स ट्रेडिंगसाठी। तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, आणि बेल आयकन दाबून ठेवा की मी माझी व्हिडिओ तुम्हाला मराठीमध्ये, तुम्ही तुमच्या कमेंटनुसार मी व्हिडिओ बनवणार। तर तुम्ही अगर ह्याच्यावर चांगले लाईक्स आणले तर मी नक्की फॉरेक्स कोर्स पण लवकरच ह्याच्यावर फ्रीमध्ये